वचनाचा उल्लेख केला की सुरुवातीला परमेश्वर अंशाने बोलला ना, पण आज तो पुत्राद्वारे बोलतो. एक वचन वाचून घेऊ आपण. ते इब्री लोकांपत्र याचा पहिला अध्याय वचन 1 पासून पुढे. इब्री लोकांपत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 1 पासून पुढे. पूर्व युग में परमेश्वर ने बाप दादों से थोड़ा थोड़ा करके और भांति भांति से भविष्यद्वक्ताओं के द्वारा बातें कर. परमेश्वराने सुरुवातीच्या काळात अंशाने आणि प्रकाराने आपल्या पूर्वजांशी आणि संदेशांच्याद्वारे बातचीत केली. हालेलुया. मराठीत कसं लिहिलंय वाचा बरं. देव प्राचीन काळी अंशांनी व प्रकारांनी संदेश त्यांच्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. हालेलुया. सुरुवातीच्या काळात देव संदेश त्यांच्याद्वारे बोलला. अंशांनी बोला. कसा बोलला? अंशांनी म्हणजे काय? थोडं कसं बोलला? पूर्ण मन मोकळेपणाने परमेश्वर बोलला नाही, तर जी गरज होती तेवढीच परमेश्वर बोलला. अंशांनी आणि प्रकारांनी तो आपल्या पूर्वजांशी बोलला. पुढे वाचा. तो या काळाच्या शेवटी, पण बायबल असं म्हणतं तो या काळाच्या शेवटी म्हणजे आत्ताच्या काळामध्ये, या शेवटच्या काळामध्ये पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. हालेलुया. या शेवटच्या काळात परमेश्वर कोणाद्वारे बोलतो? पुत्राच्या. बोला, कोणाद्वारे बोलतो? संदेशाच्या द्वारे बोलत तो कोणाच्या द्वारे बोलतो? पुत्राच्या. तुम्हाला माहिती बायबल देवाचं वचन म्हणतं जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितके त्याची काय आहेत? पुत्र आणि कन्या. बोला, तितके त्याची काय आहेत? येशू ख्रिस्ताद्वारे जसं परमेश्वर बोलला ना, आज सुद्धा येशू ख्रिस्त स्वर्गात आहे, पण त्याचा आत्मा ज्याला चालवत आहे ना, तो सुद्धा देवाचा काय आहे? पुत्र. बोला, काय आहे? आणि आजच्या काळामध्ये देव त्याच्या पुत्रांद्वारे बोलतो आहे. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही देवाच्या आत्म्याने चालणारे आहात तर तुम्ही देवाचे पुत्र आहात आणि परमेश्वर आज या शेवटच्या काळात पुत्राद्वारे बोलतो आहे. हालेलुया. मग आपण विश्वास ठेवला पाहिजे की प्रभूने माझ्याद्वारे बोलावं. जर माझ्याद्वारे प्रभू बोलतोय याचा अर्थ मी परमेश्वराचा पुत्र आहे. हालेलुया. कारण येशूद्वारे पिता बोलला, कारण येशू त्याचा काय होता? पुत्र. आणि बायबल म्हणतो तोच आत्मा मी तुम्हाला दिलेला आहे ज्याच्याद्वारे तुम्हाला अधिकार मिळतो आबा आणि बापा म्हणून त्याला हाक मारण्याचा. आणि जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितक्यांना त्याने त्याची पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलेला आहे. हालेलुया. या शेवटच्या काळाची सेवा पुत्रांसाठी आहे. बोला, कोणासाठी आहे? जे त्याची काय आहेत? पुत्र, मुलं आहेत. आमेन. या शेवटच्या काळामध्ये सेवकांची नाही, त्याच्या पुत्रांची गरज आहे. हालेलुया. जे देव बापाची मुलं आहेत ना, त्यांची गरज आहे. परमेश्वर मुलांचा उपयोग करू इच्छितो. हालेलुया. म्हणून परमेश्वराने दूतांना नाही पाठवलं सेवा करण्यासाठी, त्याने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. कारण देव दूतांना पुत्र म्हणत नाही, पण तुम्हाला आणि मला पुत्र म्हणतो. हालेलुया. आणि ही शेवटच्या काळाची सेवा पुत्रांची सेवा आहे, मुलांची सेवा आहे, लेकरांची सेवा आहे. आमेन. आणि विश्वास ठेवू. परत एकदा परमेश्वर आज आपल्याशी बोलेल. विश्वास आहे? हालेलुया. चालेल, परत एकदा त्या वचनाकडे आपण येऊ ज्या वचनाने आपण काल सुरुवात केली होती. 2 कोरिंथियाचा 5वा अध्याय आणि वचन 7 आपण वाचू. आम्ही विश्वासाने चालतो. परत एकदा 2 कोरिंथ याचा 5वा अध्याय आणि वचन 7. परत एकदा वाचा. आम्ही विश्वासाने चालतो. पौल म्हणतो आम्ही विश्वासाने चालतो. डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. काल आपण पाहिलं की पौल वचनाची सुरुवात कशाने करतो? आम्ही. बोला, काय म्हणतो तो? आम्ही विश्वासाने चालतो. हालेलुया. तर काल रात्री फक्त आपण कशाबद्दल बघितलं? आम्ही. बोला, कशाबद्दल? आम्ही. आम्ही म्हणजे कोण? जे एका मनाने चालतात, जे एका विश्वासाने चालतात. पौल एकट्याबद्दल नाही म्हणत, तो आम्ही म्हणतो. हालेलुया. जे त्यांची मंडळी होती, जे सर्व सेवक होते, जे सर्व प्रेषित होते, जे एका वचनाने चालायचे, एका मनाने चालायचे, एका आत्म्याने चालायचे, त्या प्रत्येकाबद्दल पौल म्हणतो आम्ही. हालेलुया. आज देवाची इच्छा आहे की ज्यावेळेस आपण एकत्र येऊ, ज्यावेळेस आपण एक संघ होऊ, ज्यावेळेस आपण एका मनाचे, एका जीवाचे होऊ, त्या मंडळीत परमेश्वर काम करतो. हालेलुया. जिथं तटफुटी असेल, जिथं तुमचं आमचं असेल, तिथं देव काम करत नाही. पण जिथं आम्ही आहोत, हालेलुया, जिथं आम्ही सगळे सोबत आहोत, तिथं देवाच्या कार्याला सुरुवात होते. हालेलुया. आणि म्हणून काल आपण बघितलं होतं आम्ही या शब्दाबद्दल की पौल म्हणतो आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसत असं चालत. परत एकदा वाचा तेच वचन. आम्ही विश्वासाने चालतो. डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. आता आपण बघणार आहोत डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत
नाही. विश्वासाचं आपण नंतर बघू. हालेलुया. हालेलुया. पहिले देवाची इच्छा आहे की डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालणं काय असतं. कारण पौल म्हणतो आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी जसं दिसतं तसं चालत नाही. तुम्हाला माहिती देवाने आपल्याला म्हटलेलं आहे देवाच्या वचनामध्ये की मी तुम्हाला जगापासून काय केलंय, वेगळं केलंय. बोला काय केलंय. मग वेगळं म्हणजे काय केलं. आपला कलर बदलला का, कपडे बदलले का, नाव बदललं का, नेमकं काय झालं, वेगळं काय केलं. बरं होतो कलर आपल्या रक्ताचा तोच राहिला का बदलला. रक्ताचा कलर तोच आहे का बदलला, तोच आहे ना. म्हणजे काही काय बदललं नेमकं. रंग तोच आहे, रूप तेच आहे, घर तेच आहे, नाव तेच आहे, गाव तेच आहे, रक्त तेच आहे, सगळं तेच आहे. पण देवाचं वचन म्हणतो मी तुम्हाला जगापासून काय केलंय, वेगळं. मग वेगळं काय केलंय आपल्यामध्ये. वेगळे पण कुठे आहे आपल्यात. कोणती गोष्ट आहे जी आपल्यात वेगळी आहे जगापेक्षा. हा बोला 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 काहीतरी उत्तर द्या. आपल्यामध्ये जगामध्ये वेगळं पण आहे ना, असायला पाहिजे ना. कारण देव म्हणतो मी तुम्हाला जगापासून काय केलंय, वेगळं. मग वेगळे पण कोणतं आहे आपल्यामध्ये की जे जगात नाहीये, फक्त माझ्यात आहे, त्याला म्हणतात वेगळं पण. हालेलुया. जगातल्या गोष्टी जर माझ्यात असतील त्याला वेगळे पण म्हणता येणार. जगातले लोक पण शिकलेले आहेत, आपण पण शिकलेले असू, हे वेगळे पण आहे का. जगातले लोक नोकरी करतात, मी नोकरी करतो, वेगळे पण आहे का नाही. जगातल्या लोकांकडे पैसा आहे, माझ्याकडे पण पैसा आहे, हे वेगळे पण आहे का नाही. मग अशी कोणती वेगळी गोष्ट आहे जी जगाकडे नाही, फक्त कोणाकडे, माझ्याकडे. बोला कोणाकडे, माझ्याकडे. त्याला वेगळे पण म्हणायचं. हालेलुया. जे जगात नाही दिसणार ते कोणामध्ये दिसलं पाहिजे, माझ्यामध्ये. ज्यावेळेस जगातल्या गोष्टी ज्या जगामध्ये नाहीये, ज्यावेळेस तुमच्यामध्ये असं काहीतरी दिसायला लागेल ना, त्याला म्हणायचं देवाने मला जगापासून काय केलंय, वेगळं केलंय. ते वेगळे पण आपल्यात दिसलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. बायबल म्हणतं, पौल म्हणतो आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसतं तसं चालत नाही. हे वेगळं पण आहे. आमेन. कारण सगळं जग डोळ्यांनी दिसतं तसंच चालतं. जग कसं चालतं, जे डोळ्यांनी दिसेल त्याप्रमाणे. पण पौल काय म्हणतो आम्ही तसं चालत. मग हे काय आहे, वेगळे पण. बोला हे काय आहे. कारण अख्खं जग जे आहे ते कशाप्रमाणे चालतं, जे डोळ्यांनी दिसत त्याप्रमाणे. मला एक सांगा ना, जुन्या काळचे फोटो बघा तुमचे, एकदम जे इथं 40च्या वर लोक असतील ना, ज्यांचं वय 40च्या वर आहे, त्यांनी तुमचे लहानपणाचे तरुणपणाचे फोटो बघा. कसं वाटतं बघितल्यावर आपल्या स्वतःला. वेगळं का. कारण तेव्हा तुम्ही कसे दिसायचे, वेगळे. हेअरस्टाईल कशी होती, कपडे घालायची पद्धत कशी होती. तेव्हा पॅन्टी अशा जग्यासारख्या होत्या मोठ्या ना, अशा लांब लांब पॅन्टी घालून फिरायची, मोठ्या मोठ्या त्या बेल बॉटम पॅन्टी होत्या, त्या घालून. हेअरस्टाईल वेगळी होती, राहणं वेगळं होतं. आपण स्वतःला पाहतो तर आपल्याला हसू येतं, मी काय होतो असं. खरं की खोटं आहे. जुने फोटो पाहिल्यानंतर आपल्यालाच आठवत नाही की अरे हा खरंच मीच होतो का. कारण आपलं राहणीमान, आपली हेअरस्टाईल, आपले कपडे घालण्याची पद्धत सगळं एकदम वेगळं होतं. पण आज जेव्हा आपण स्वतःला बघतो तर आपल्याला वाटतं मी आता काय आहे, वेगळं आहे. मी काय आहे. याचा अर्थ काय झाला, इतके वर्ष 40 वर्ष निघून गेले ना, त्या 40 वर्षामध्ये हर 10 वर्षात तुम्ही बदलत गेले. हालेलुया. प्रत्येक 10 वर्षामध्ये काळ बदलतो, प्रत्येक 10 वर्षामध्ये फॅशन बदलते, प्रत्येक 10 वर्षामध्ये हेअरस्टाईल बदलते, प्रत्येक 10 वर्षामध्ये कपडे घालण्याची पद्धत बदलते. आणि या बदलामध्ये तुम्ही बदलत गेलेले आहात. हालेलुया. जग बदललेलं आहे. बोला कोण बदललेलं आहे. आणि जगाप्रमाणे कोण बदलत गेलं, आपण. बोला कोण बदलत गेलं. जग कधी सारखं राहत नाही. जग कधीच सारखं राहत, ते नेहमी काय होत राहतं, बदलत राहतं. आणि तुम्हाला माहिती हे बदल कशामुळे होतात. कारण लोक एकमेकांना काय करतात, बघतात. बोला लोक एकमेकांना काय करतात, फॅशन कुठून येते, बघून. बोला फॅशन कुठून येते, बघून ना. कोणाचं तरी आपण बघितलं, अरे यांनी काय कपडे घातलेले, हा मी पण असे कपडे घेईल. लोक पिक्चर बघून येतात टीव्हीवर, त्या ठिकाणी जे हिरो हिरोईनने कपडे घातलेले असतात तेच जाऊन विकत आणतात. का, त्यांनी बघितलं आणि ते स्वीकारलं. हालेलुया. डोळ्यांनी बघून सगळं जग चालतंय. लक्षात घ्या, जग जे आहे ना डोळ्यांनी बघून चालतं, म्हणून जग बदलत राहतं. बोला जग काय होत राहतं, बदलत राहतं. पण तुम्हाला माहिती आत्मिक जीवनामध्ये तुम्ही अशा रीतीने बदलावी अशी देवाची इच्छा नाही. कारण एक वचन लिहिलेलं आहे, आपण वाचू बरं ते वचन. ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवता, रोमकरासपत्राचा 12वा अध्याय, रोमकरासपत्राचा 12वा अध्याय वचन 2 वाचा बरं. रोम 12 आणि 2. देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे, देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका. हालेलुया. या युगाबरोबर काय होऊ नका, समरूप. जसं जग आहे तसं तुम्ही होऊ
नका. आणि तुम्हाला माहिती जे लोक डोळ्यांनी चालतात ना, डोळ्यांनी बघून चालतात ना, ते जगासोबत काय होतात? समरूप. हालेलुया. जगासोबत मला राहायचंय ना, मग मला जगासारखं वागलं पाहिजे. जगासोबत मला राहायचंय ना, तर मला जगासारखं झालं पाहिजे. पण बायबल म्हणतं या युगासोबत समरूप होऊ नका, त्याच्यासारखे दिसू, त्याच्यासारखे वागू नका. बायबल म्हणतं या युगाबरोबर समरूप होऊ नका. याच्या मागचं एक कारण आहे. एक वचन आपण वाचू. इब्री लोकासपत्र 13वा अध्याय. इब्री लोकासपत्र याचा 13वा अध्याय आणि वचन 8 वाचा. इब्री लोकासपत्र 13वा अध्याय वचन 8. येशू ख्रिस्त तिथं वचनात असं म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्त काल आज व युगानुयुग सारखाच आहे. हालेलुया. बघा बायबल मध्ये काय म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्त काल आज युगानुयुग सारखाच आहे. आपला देव बदलला का? येशू बदलला का? त्याचा स्वभाव बदलला का? त्याचं सामर्थ्य बदललं का? त्याचं देव पण बदललं का? येशू ख्रिस्ताबद्दल काय म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग कसा आहे? सारखाच आहे. मग त्याच्या लेकरांनी कसं असलं पाहिजे? सारखंच. बोला कसं असलं पाहिजे? जगाप्रमाणे आपण बदलायला, युगाप्रमाणे आपण बदलायला, जगातल्या लोकांप्रमाणे आपण बदलायला नको. पण हा बदल का होतो माहिती का? कारण आपण आत्म्याने चालत नाही, डोळ्यांनी दिसतं तसं चालतो. हालेलुया. जेव्हा तुम्ही डोळ्यांनी दिसतं तसं चालतात ना, तुम्ही जगाप्रमाणे बदलायला लागतात. हालेलुया. म्हणून तर पौल म्हणतो आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसतं तसं चालत नाही. विश्वासाने चालणं वेगळी गोष्ट आहे आणि डोळ्यांनी बघून चालणं वेगळी गोष्ट आहे. डोळ्यांनी बघून चालत असताना विश्वासाची गरज नाही, पण विश्वासाने चालत असताना डोळ्यांची गरज नाही. हालेलुया. हालेलुया. दोन गोष्टी एकमेकांपासून भिन्न आहेत, लक्षात घ्या. पौल म्हणतो आम्ही डोळ्यांनी दिसतं तसं चालत नाही. एक सुंदर उदाहरण बायबल मध्ये आहे, आपण वाचू. लूकऋषी वर्तमान याचा 8वा अध्याय. लूकऋषी वर्तमान याचा 8वा अध्याय आणि वचन 40 पासून पुढे वाचा. 40 ते 42. नंतर येशू परत आला. कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते. तेव्हा पहा याईर नावाचा एक अधिकारी आला. तो सभास्थानाचा एक अधिकारी होता. येशू ख्रिस्ताला त्याने विनंती केली पाया पडून की तुम्ही आमच्या घरी या. याईराला एकुलती एक मुलगी होती, ती मरायला टेकलेली होती. मग येशू ख्रिस्त तिकडे जायला लागला. हालेलुया. आता नीट लक्ष द्या. याईराची कन्या आजारी आहे आणि याईराने त्याला विनंती केली प्रभू येशू ख्रिस्त तुम्ही आमच्या घरी या. आणि ती आजारी होती, सिरियस होती. येशू ख्रिस्त तिच्या घरी जायला लागला. हालेलुया. इथपर्यंत समजलं तुम्हाला? प्रभू येशू ख्रिस्ताला याईराने विनंती केली चला प्रभू आमच्या घरी या. येशू ख्रिस्त जायला लागला आणि जात असताना रस्त्यात एक चमत्कार पण घडला. पण पुढे काय झालं ते आपण वाचू. 49 वचनापासून वाचू आपण. तो बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरी येऊन, म्हणजे याईराच्या घरून कोणीतरी येऊन येशूला सांगितलं तुमची मुलगी मेली आहे, आता गुरुजीला त्रास देऊ नका. हालेलुया. नीट लक्ष द्या. येशू ख्रिस्त कोणाला बरं करायला जात होता? याईराच्या मुलीला. पण त्याच घरून एक व्यक्ती आला, नोकर, आणि तो रस्त्यामध्ये येऊन त्या अधिकाऱ्याला सांगायला लागला तुमची मुलगी काय झाली? मेली आहे. आता प्रभू येशू ख्रिस्ताला श्रम देऊ नका, त्याला त्रास देऊ नका. तुम्हाला माहिती बऱ्याचदा आपण पण असंच करतो. आपण ठरवून घेतलेलं की देव किती काम करू शकतो. आपल्याला वाटतं की बस याच्यावर देव काम करू शकत नाही. या लोकांनी ठरवून घेतलं की ती आता काय झाली? मेली. आता येशूला काम देऊ, श्रम देऊ, त्रास देऊ. इकडे बघा, नीट लक्ष द्या. ज्या वेळेस ती मुलगी जिवंत होती ना, त्यांना अपेक्षा होती येशू तिला काय करेल? बरं करेल. बोला येशू तिला काय करेल? हा त्यांचा विश्वास आहे की ती जोपर्यंत जिवंत आहे ती बरी होऊ शकते. पण मेल्यानंतर तेच लोक येऊन काय सांगतात येशूला? तुम्ही येऊ नका, कारण ती काय झाली? मेली. म्हणजे आता तुमच्याने होणार हे तुम्ही नका ठरवू की प्रभू काय करेल. हालेलुया. तुम्ही नका ठरवू की देवाद्वारे काय होऊ शकतं. लक्षात घ्या, परमेश्वराच्या सामर्थ्याला तुम्ही बांधून ठेवू शकत, मोजून ठेवू शकत, अडवू शकत
नसता तर अद्भुत चमत्कार झाला नसता. हालेलुया. आणि त्याला अडचण निर्माण करणारे हे विश्वासणारेच होते. हालेलुया. बस प्रभू तुम्ही येऊ नका. आता ती काय झाली, मेली. आजारी होती ना, ताप होता ना, बरा झाला असता. पण ताप होता हे बरं होऊ शकतं येशूद्वारे. मेलेलं कसं जिवंत होईल, मेलेलं कसं जिवंत होईल. आपण तापासाठी प्रार्थना करायला विश्वास ठेवतो, मेलेल्या व्यक्तीसाठी प्रार्थना करायचा विश्वास आहे आपल्याला? अरे आहे आपल्याला? नाही. कारण आपल्याला माहिती ताप बरा होईल, मेलेला जिवंत होणार, मेलेला जिवंत होणार. हा आपला विश्वास आहे. आपण येशूला ताण देत, आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, आपण त्याच्यावर भरोसा ठेवत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो ना, कोणी आजारी पडलं ना, तुम्ही सहज प्रार्थनेला जा. थंडी ताप आलाय, हा मग करतो ना प्रार्थना, घेऊन या इकडं, मी प्रार्थना करतो. एखाद्याने म्हणू द्या मेला आहे, करा ना ब्रदर प्रार्थना. आपण नाही, आता काय, आता वेळ निघून गेली, आता आपण काही करू शकत नाही. हा आपला विश्वास आहे. कारण आपल्याला माहिती मी जिवंत करू शकत, माझ्याने तो उठणार आणि तुमच्याने उठणारच नाही, पण येशू ख्रिस्ताला सर्व काही संभव आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला वाटतं की माझ्याद्वारे हे होऊ शकत नाही, खरंच होऊ शकत नाही, पण येशूद्वारे सर्व काही संभव आहे. आमेन. हालेलुया. हा, एक सुंदर गाणं म्हटलं होतं ना इथं ब्रदरनी आता आराधनेच्या वेळेस, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जीत हम जाएंगे. हालेलुया. मी जिंकेल कोणामुळे? माझ्या सोबत कोण आहे? जर तो माझ्या सोबत आहे ना, मला अशक्य असं काही होणार नाही. हालेलुया. ज्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला घरी बोलवलं ना मोठ्या विश्वासाने की माझी मुलगी बरी होईल, आमेन. त्यांना वाटत होतं की येशू ख्रिस्त घरी आला म्हणजे बरी होईल, कारण ती मेलेली नव्हती, ती काय होती? जिवंत. बोला, ती काय होती? पण जशी ती मेली, या लोकांना काय वाटलं, आता येशू ख्रिस्ताला श्रम देऊ, कारण त्याच्याने काही होणार, तो काही जिवंत करू शकणार नाही. हा तुमचा विश्वास आहे. हालेलुया. कारण आपण डोळ्यांनी बघतो, व्यक्ती काय झालेली आहे, मेलेली. तुम्हाला माहिती आपल्या प्रार्थना सुद्धा डोळ्यांनी बघूनच असतात. एखाद्या सिरियस पेशंटला जर आपण डोळ्यांसमोर पाहिलं ना, तर आपल्याला हिंमत नाही होत त्याच्यासाठी प्रार्थना करायची. पण एखादा साधारण व्यक्ती असेल ना, ज्याला थंडी ताप आलाय, खोकला होतोय, आपण सहज विश्वासाने नाही, येशूच्या नावात तू बरा होऊन जा. हालेलुया. कोरोनाच्या काळामध्ये लोकांना हिंमत व्हायची नाही कोरोना पेशंटसाठी प्रार्थना करायची. नीट लक्ष द्या. कोरोनाच्या काळामध्ये एखाद्या कोणी किती लोकांनी समोरासमोर प्रार्थना केलेली कोरोना पेशंटच्या, की ज्याला कोरोना झालेला होता, ज्याला धाप लागायची, जो मरायला टेकलेला होता, असा व्यक्ती जो मोठमोठ्याने श्वास घ्यायचा. तुम्हाला माहितीये लोक म्हणायचे फोनवर प्रार्थना करू. कशावर प्रार्थना करू? कारण समोर गेलं तर त्याचा कोरोना कोणाला लागेल. बोला, त्याचा कोरोना कोणाला लागेल. मी अनुभव घेतले होते कोरोनाच्या काळामध्ये. अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये प्रार्थनेने परमेश्वराने काम केलं. समोरासमोर बसून आम्ही प्रार्थना केल्या. हालेलुया. ज्यांना पूर्णपणे त्या ठिकाणी त्यांचं बीपी लो झालेलं होतं, त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायचा, धाप लागायची, ज्यांचा स्कोर वाढलेला होता, अशा लोकांसमोर समोरासमोर प्रार्थना केली, तरी प्रभूने तो कोरोनाचा स्पर्श आम्हाला होऊ दिला, उलट देवाने आरोग्य दिलं. आमेन. हालेलुया. डोळ्यांनी आपण ज्यावेळेस एखादी परिस्थिती बघतो ना, आपल्याला अशक्य वाटतं. डोळ्यांनी आपण एखादी परिस्थिती बघतो ना, आपण भिवून जातो, आपण घाबरून जातो. का? कारण हे डोळे आपल्याला जगातल्या गोष्टी दाखवतात. हालेलुया. या डोळ्यांनी तुम्ही आत्मिक गोष्टी बघू शकत नाही, या डोळ्यांनी तुम्ही स्वर्गीय गोष्टी बघू शकत नाही, या डोळ्यांनी तुम्ही विश्वासाच्या गोष्टी बघू शकत नाही. म्हणून तर इस्रायल लोक ज्यावेळेस मिस्र देशातून बाहेर निघाले ना, पहिलीच परीक्षा परमेश्वराने कोणती घेतली? त्यांच्या समोर काय उभा केला? कशा समोर घेऊन गेला परमेश्वर त्यांना? लाल समुद्र. बोला, कशा समोर घेऊन गेला? लाल समुद्र. लाखो लोक होते इस्रायल लोक. त्या लाखो लोकांमध्ये एकच व्यक्ती होता ज्याला त्या लाल समुद्रामध्ये रस्ता दिसत होता. आमेन. आणि तो कोण होता? तो कोण होता? मोशे. हालेलुया. लाखो लोकांना फक्त काय दिसत होता डोळ्यांसमोर? समुद्र. बोला, काय दिसत होता? समुद्र. याच्यातून आम्ही जाऊ शकत. मागून फारोचं सैन्य येते. ते मोशेला म्हणायचे, आम्हाला मरायला आणलं का या ठिकाणी? तिथंच मेलो असतो. काय मिस्र देशामध्ये कबरा कमी होत्या का की तो मला मरायला ह्या ठिकाणी घेऊन आला? सगळ्या लोकांना मरण दिसत होतं, सगळ्या लोकांना पाणी दिसत होतं, सगळ्या लोकांना समुद्र दिसत होता. पण एकटा मोशे त्या ठिकाणी म्हणतो, आज परमेश्वर तुमचं कसं कारण करतो ते बघा. आमेन. घाबरू नका, विश्वास ठेवा, परमेश्वर तुमचा उद्धार करेल. आमेन. त्या पाण्यामधून रस्ता फक्त कोणाला दिसत होता? मोशेला. बोला, कोणाला दिसत होता? मोशेला. कारण मोशे डोळ्यांनी बघून चालत
नव्हता. हालेलुया. जेव्हा तुम्ही डोळ्यांनी बघून चालतात ना तेव्हा अविश्वास तुमच्या जीवनामध्ये येतो. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही डोळ्यांवर विश्वास ठेवून चालतात ना त्यावेळेस तुम्ही विश्वासाच्या गोष्टी बघू शकत नाही. म्हणून तर पौल म्हणतो आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसतं तसं चालत नाही. येशू ख्रिस्ताला अडवत होते ते लोक, येशू थांब, तू जाऊ नको आता, कारण ती मुलगी काय झाली, मरून गेली. आता येशू ख्रिस्ताला श्रम देऊ नका. पुढे वाचा. ते ऐकून येशू म्हणाला, ते ऐकून येशू म्हणाला, भिऊ नका, विश्वास मात्र धरा, विश्वास मात्र धरा, म्हणजे ती बरी होईल, म्हणजे ती बरी होईल. हालेलुया. भीती काढून टाका. काय धरा? विश्वास. बोला काय धरा? जोपर्यंत मनातली भीती निघत नाही विश्वास येणार नाही. दोन गोष्टी सोबत नाही राहत. नीट लक्ष द्या. दोन गोष्टी तुमच्या सोबत राहू शकत नाही, एक विश्वास आणि एक भीती. हालेलुया. दोघं सोबत कधीच राहत नाही. दोघांचं एकमेकांशी जमत. विश्वास आला तर भीती पडून जाते. हालेलुया. आणि भीती आली तर विश्वास निघून जातो. हालेलुया. दोघं गोष्टी एकाच सोबत राहू शकत नाही. जर तुमच्या मनामध्ये भीती आहे याचा अर्थ तुमच्या मनामध्ये विश्वास, पण जर तुमच्यामध्ये विश्वास आहे तर भीती राहणार नाही. हालेलुया. येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? भिऊ नका, विश्वास मात्र धरा, ती बरी होईल. आमेन. तुम्हाला माहिती विश्वासाचं काम जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला बघायचं असेल ना पहिले भीती काढा. हालेलुया. आणि भीती दोन गोष्टींमुळे येते. काय? बघितल्याने आणि ऐकल्याने. हा, दोनच गोष्टींनी भीती येते. कशामुळे? बघितल्यामुळे आणि ऐकल्यामुळे. हालेलुया. ज्या लोकांच्या घरी टीव्ही नव्हता आणि ज्यांना मोबाईल चालवता येत नव्हता ते कोरोनाला घाबरले नाही. नीट लक्ष द्या. परत सांगतो, ज्यांच्या घरामध्ये टीव्ही नव्हता आणि ज्यांच्याकडे मोबाईल पण नव्हता ते कोरोनाला घाबरले. कोरोनाला कोण घाबरले? ज्यांच्या घरामध्ये टीव्ही पण होता आणि ज्यांच्याकडे काय होता? मोबाईल. कारण सगळा कोरोना कशातून घुसत होता? आपल्या मनामध्ये कशातून घुसत होता? मोबाईल आणि टीव्ही मुळे. हालेलुया. कोणाला फोन लावला तरी सुद्धा पहिले फोनवर काय ऐकू यायचं? सुरक्षित अंतर ठेवा, हँड वॉश करा, हात जो आहे तो सॅनिटायझरने साफ करा, आणि कोरोना झाला तर दवाखान्यात जा, पहिले ऐकायला यायचं मग फोन लागायचा. हालेलुया. म्हणजे मोबाईल उचलल्याबरोबर पहिले कोरोना त्या ठिकाणी होता, टीव्ही ओपन केल्याबरोबर कोरोना दिसायचा. ज्यांनी बघितलं भीती आली, ज्यांनी ऐकलं भीती आली. बायबल म्हणतो विश्वास हा ऐकल्याने आणि ऐकणं देवाच्या वचनाप्रमाणे असलं पाहिजे. आमेन. विश्वास ऐकल्याने निर्माण होतो. मग जर तुम्ही घाण गोष्टी ऐकाल तर तोच विश्वास निर्माण होईल. भीतीदायक गोष्टी ऐकाल तसाच विश्वास तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. हालेलुया. टीव्हीवर भूताचा पिक्चर किती जणांनी पाहिलाय? भूताचा पिक्चर. खोटं नका बोलू, एकदम तुम्ही काही स्वर्गातून नाही उतरले सगळे. हा, मी पण खूप टीव्हीवर पिक्चर पाहिले. तुम्हाला मी सांगतो, एखादा भूताचा एकदम भयानक पिक्चर असेल ना, आपण घरात बसून पाहतो, भीती वाटत नाही का? भीती वाटत नाही का? खरं सांगा. वाटते. बरं, भूत कुठं दिसतं आपल्याला? आपल्या घरात का? त्या टीव्ही मध्ये. तरी घाबरतो कुठं आपण? घाबरतो कुठं? एकटं बाथरूमला जायची हिंमत होते? लहानपणी मी तुम्हाला सांगतो, भूताची सिरियल जर पाहिली आणि भूताचा पिक्चर जर पाहिला ना तर एकटं बाथरूमला जायची सुद्धा हिंमत व्हायची. ऍक्च्युअली पिक्चर कुठं पाहिला? टीव्ही. टीव्ही केवढा असतो? एवढं. त्याच्यामध्ये चाललं होतं ते, बरोबर आहे ना? त्याचा आपल्या घराचा काही संबंध, पण तरी आपल्याला वाटतं ते भूत कुठे येईल? ते जे भूत आहे जे आपण बघितलं ते कुठे येईल? घरामध्ये. घाबरतो की नाही आपण? घाबरतो की नाही? हालेलुया. याचा अर्थ बघितल्यानंतर काय मनात निर्माण झाली? भीती. मला बघितल्यानंतर काय निर्माण झाली? आपल्याला चांगलं माहिती असतं की तो जो ऍक्टर आहे ना त्याला मी चांगलं ओळखतो, तो जो भूत बनलेला आहे ना त्याला मी चांगलं ओळखतो, तो दुसऱ्या पिक्चर मध्ये चांगलं काम करत होता पण याच्यात काय बनलाय? भूत. आपल्याला माहिती तो मेलेला, तो जिवंतच आहे. हालेलुया. तो जिवंतच आहे, तो ऍक्टर आहे, त्याचं नाव काय आहे हे सगळं आपल्याला, तरी सुद्धा आपल्या मनात काय निर्माण झाली? भीती. वा रे वा. का? कारण आपण काय केलं? बोला काय केलं? आणि विश्वास कोणावर ठेवला? डोळ्यांवर. बोला विश्वास कोणावर ठेवला? आणि या डोळ्यांनी तुमच्या अंतःकरणात काय निर्माण केली? भीती. हालेलुया. बघा नीट लक्ष द्या. भूताला कोणी कधीच पाहिलं तरी सुद्धा विश्वास आहे. तरी सुद्धा विश्वास आहे. कारण भूताबद्दल आपण जास्त काय केलंय? आणि बघितलं तर कोणी नाही, टीव्हीवरच जास्त बघितले. हालेलुया.
ह्या सगळ्या गोष्टींच्या द्वारे आपल्या अंतःकरणात काय निर्माण होते बघा. बघणं किती महत्वाचं आहे. हालेलुया. टीव्हीवर बघितलेल्या गोष्टी सुद्धा मनावर एवढा मोठा परिणाम करतात. मी लहान असताना मी ऐकलं होतं एक पिक्चर निघाला होता काहीतरी भूताचा, आणि त्या पिक्चर बद्दल असं बक्षीस ठरलेलं होतं की जर कोणी एकटा थिएटर मध्ये बसून तो पिक्चर बघेल तर त्याला कितीतरी हजाराचं इनाम किंवा बक्षीस ठेवलेलं होतं. का? कारण तो खूप भयानक पिक्चर होता. पण अट काय होती त्यांची? एकट्याने बघून बघायचं. कुठं? एकट्याने थिएटर मध्ये, पूर्ण मोठ्या थिएटर मध्ये. एकटा व्यक्ती जर बघून बसून बघेल ना तर त्याला बक्षीस दिलं जाईल, कारण इतका भयानक पिक्चर होता. हालेलुया. कारण अनेक लोकांनी प्रयत्न केले, हार्ट अटॅक येऊन मेले होते. हालेलुया. हार्ट अटॅक येऊन मेले. ऍक्च्युली भूत होतं का? खरंच होतं का? तरी सुद्धा भीती कशाने निर्माण झाली? बघितल्याने आणि ऐकल्याने. या दोन गोष्टी मनुष्याच्या मनामध्ये भीती निर्माण करतात. हालेलुया. आणि तुम्हाला माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला कालच सुरुवातीला सांगितलं होतं, आत्मिक जीवनात शरीराचा हस्तक्षेप होऊ देऊ. जेवढं कमी शरीराला हस्तक्षेप करू द्याल ना तेवढे तुम्ही आत्मिक जीवनात वाढाल. आमेन. कारण हे डोळे, हे कान, ह्या सगळ्या शरीराच्या गोष्टी ज्या आहेत ना त्या तुम्हाला प्रभूमध्ये वाढवण्यासाठी मदत नाही करत. काय करतात? मागे ओढतात. बोला, काय करतात? मागे ओढतात. विश्वासाने. म्हणून तर म्हणतो पाऊल, आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांना दिसते तसं चालत नाही. येशू ख्रिस्ताने त्यांना म्हटलं, भिवू नका, विश्वास मात्र ठेवा, तुमची मुलगी काय होईल? बरी होईल. आमेन. पुढे वाचा. नंतर त्या घरी आल्यावर त्यांनी पेत्र, योहान, याकोब, मुलीच्या आईबाप यांच्याशिवाय आपल्या बरोबर कोणाला आत येऊ दिले नाही. कोणाला आत येऊ दिले नाही. किती जणांना आतमध्ये घेतलं? पेत्र, याकोब आणि योहान या 3 जणांना, आणि स्वतः त्या मुलीचे आई वडील जे होते त्यांना. ते 5 लोक आणि येशू ख्रिस्त 6वा. 6 जण मधल्या खोलीत गेले. हालेलुया. बाकीच्यांना आतमध्ये येऊ दिलं. याच्या मागचं कारण होतं, वाचा पुढे तुम्हाला कळेल. तिच्यासाठी सर्वजण रडत व शोक. कारण जे लोक त्या मुलीसाठी रडत होते ना ती मेली म्हणून, पण तो म्हणाला, पण येशू त्या लोकांना पाहून म्हणाला, रडू नका, कारण ती मेलेली नाही, झोपेत आहे. बोला, ती काय मेलेली नाही तर काय आहे? झोपेत आहे. पुढं, तरी ती मेली हे ठाऊक असल्यामुळे ते त्याला हसू लागले. ते लोक येशूवर काय करत होते? हसत होते. कारण येशू काय म्हणत होता? ती मेलेली तर ती काय करत आहे? झोपेत आहे. विश्वास होता त्यांचा? नाही. म्हणून येशूवर काय करत होते? हसत होते. यांना कोणीच सांगितलं ती मेली आहे? यांना कसं कळलं ती मेली आहे? यांनी डोळ्यांनी पाहिलं. येशूने पाहिलं का तिला आतापर्यंत? येशूने पाहिलं का तिला आतापर्यंत? नाही. येशूने डोळ्यांनी अजून पाहिलेलंच नाही. तरी येशू काय म्हणतो? ती मेलेली. अरे मेलेली नाही हे येशूने पाहिलंच नाहीये. लक्षात घ्या, मेली का नाही येशूने बघितलंच नाही, पण विश्वास आहे. हालेलुया. ती मेलेली, ती झोपलेली आहे. तो काय म्हणतो? ती मेलेली नाही, ती काय करत आहे? झोपलेली आहे. हालेलुया. ज्यांनी बघितलं होतं ना मेलेली आहे त्यांचा विश्वास तोच होता की ती मेलेली आहे. पण येशूने बघितलंच नव्हतं की ती मेलेली आहे. येशूचा विश्वास होता ती मेलेली नाही तर काय करत आहे? झोपलेली आहे. डोळ्यांवर भरोसा ठेवू नका. डोळ्यांवर निर्भर राहू. कोणी काय सांगते याच्यावर विश्वास ठेवू नका. येशूने त्यांच्या बोलण्याकडे लक्षच दिलं नाही. येशू म्हणतो ती मेलेली नाही तर ती झोपलेली आहे. ते हसायला लागले. कोणावर हसायला लागले? येशूवर. हा काय पण बोलतो, हा येणा झाला, याच्याने काय होणार आहे? तिथं मरून गेलेली आहे आणि तो म्हणतो झोपलेला आहे. लक्षात घ्या, यालाच विश्वास म्हटलं जातं. आमेन. हालेलुया. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने यांच्यापैकी कोणालाच आतमध्ये घेतलं नाही. फक्त आतमध्ये कोण कोण गेलं? पेत्र, याकोब, योहान, येशू आणि त्या मुलीचे आई वडील. आमेन. आमेन. ज्यांचा विश्वास आहे, जे डोळ्यांनी बघून घाबरतायत, अशांचं कामच नाही की देवाचं काम बघू शकतील. आमेन. जर तुमच्या जीवनामध्ये चमत्कार अनुभव करायचा आहे, काहीतरी अद्भुत गोष्टी अनुभव करायच्या आहे, तुम्हाला विश्वासाने चालावं लागेल. डोळ्यांनी दिसतं तसं चालावं लागणार, कारण डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टी ह्या तुम्हाला मागे ओढतील. हालेलुया. या तुम्हाला विश्वासात वाढू देणार नाही. या तुम्हाला हिमतीने उभं राहू देणार नाही. या भीती घालतील तुमच्या जीवनामध्ये. काय घालतील? भीती. लक्षात घ्या. म्हणून इस्रायल लोक आणि शौल जो होता तो गोल्याथाला पाहून पळत होते. बोला, कोणाला पाहून पळत होते? कारण त्यांनी त्या गोल्याथाला काय केलं होतं? डोळ्यांनी बघितलेलं होतं, त्याचं ऐकलेलं होतं. म्हणून भीती त्यांच्या अंतःकरणामध्ये होती. पण दावीद जो होता, गोल्याथ जरी समोर होता ना तरी दावीद गोल्याथाला बघत नव्हता. दावीद कोणाला बघत होता? आत्म्यामध्ये देवाला. बोला, कोणाला बघत होता? आज माझा परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. हालेलुया. जसं मी रानामध्ये सिंहाला फाडून टाकलं, जसं मी रानामध्ये अस्वलाला मारलं ना, त्या दोघांसारखाच तू माझ्यासाठी आहे. हालेलुया. जर मी त्यांना मारू शकलो, ज्या देवाने मला त्यांच्या हातातून सोडवलं ना, तोच परमेश्वर मला तुझ्या हातातून सोडवेल. हालेलुया.
म्हणून गोल्याताची उंची पाहून दावीद घाबरला, त्याचा आवाज ऐकून दावीद घाबरला, त्याचं शरीर पाहून दावीद घाबरला, कारण डोळ्यांनी तो त्याला बघत नव्हता. तो आत्म्याने कोणाला बघत होता? देवाला. तुला कोणाला बघत होता? देवाला. म्हणून तर पाऊल म्हणतो आम्ही विश्वासाने चालतो. डोळ्यांनी दिसतं त्याप्रमाणे चालत नाही. आपल्या जीवनामध्ये काम त्यासाठी नाही होत प्रियांनो, कारण आपण डोळ्यांवर अधिक विश्वास ठेवतो. तुमची देवाची इच्छा आहे तुम्ही आत्म्याने चाला. आमेन. तुम्ही देवावर विश्वास ठेवून चाला, तुम्ही विश्वासाने चाला, ही परमेश्वराची इच्छा आहे. आपण निर्गमचं पुस्तक काढू 14वा अध्याय. निर्गम याचा 14वा अध्याय वचन 1 आणि 2 पहिले वाचा. परमेश्वराने मोशेला म्हटले, इस्रायल लोकांना असे सांग की तुम्ही मागे फिरून मिग्दोल आणि समुद्र यांच्यामध्ये असलेल्या पीहरेरोतापुढे बाल सफनासमोर तळ द्यावा. त्यासमोर समुद्राजवळ आपले डेरे उभारावे. आता नीट लक्ष द्या. समुद्राच्या समोर जाणं आणि तिथं थांबणं ही योजना कोणाची होती? देवाची. बोला, ही योजना कोणाची होती? देवाची. इस्रायल लोकांना आणि मोशेला लाल समुद्रासमोर कोण घेऊन गेला? परमेश्वर. बोला, कोण घेऊन गेला? बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये एखादी परिस्थिती आणणं किंवा येऊ देणं हे कोण येऊ देतं? देव. बोला, कोण येऊ देतं? कारण जोपर्यंत तशी परिस्थिती येणार नाही तुम्ही देवाचा चमत्कार अनुभव करू शकत नाही, देवाचं सामर्थ्य अनुभव करू शकत. तुम्हाला सगळं भेटतच गेलं समजा, तर तुम्ही परमेश्वराला आठवाल का? आठवाल का? नाही. नीट लक्ष द्या. एक व्यक्ती होता. तो व्यक्ती 5व्या मजल्यावर राहत होता. कितव्या मजल्यावर? मोठी बिल्डिंग असती माहिती आहे तुम्हाला? तर शहरामध्ये तो 5व्या मजल्यावर राहत होता. बोला, कितव्या मजल्यावर? 5व्या मजल्यावर. आणि त्याचं दार लॉक झालेलं होतं, त्याला बाहेर निघता येत नव्हतं. तर तो गॅलरी मध्ये आला. कुठं आला? गॅलरी. पुढचा ओटा असतो ना, तिथं आला. आणि वरून खाली त्याने पाहिलं काही लोक उभे होते. तो त्यांना हाक मारत होता, पण त्याच्यापर्यंत त्यांचा आरोळी जात नव्हती की मला मदत करा असं म्हणून तो हाक मारायचा, पण कोणीच त्याला ऐकत नव्हतं, कारण तो खूप उंचावर होता 5व्या मजल्यावर. मग त्याने बरेच प्रयत्न केले, पण त्या गर्दीने त्याची आरोळी ऐकली नाही. मग त्या व्यक्तीने काय केलं? एक विचार केला, आपण एक प्रयत्न करू. हालेलुया. मग त्याने पाकिट काढलं. काय काढलं? पैशांचं पाकिट. आणि त्याच्यामधून 50 रुपयाची नोट काढली. किती रुपयाची नोट काढली? आणि तो गॅलरी मध्ये उभा राहिला आणि ती 50 रुपयाची नोट त्याने वरून खाली फेकली. हालेलुया. त्याची इच्छा होती की जर एखाद्या व्यक्तीने वरून पैसे पडताना पाहिले तर ते कुठे बघतील? वर बघतील, आणि माझ्याकडे त्यांचं लक्ष जाईल. म्हणून त्याने 50 रुपयाची नोट वरून खाली फेकली. नोट हळूहळू हळूहळू खाली आली आणि त्या गर्दीत ती त्या ठिकाणी खाली येऊन पडली. एका माणसाने पाहिलं की नोट पडली. त्याने काय केलं? तो जवळ गेला, पाय ठेवला, खाली वाकला आणि गपचूप ती नोट घेतली, खिशात टाकली. वर पाहिलं नाही, वर बघितलं नाही. आता याचे किती रुपये गेले? 50. त्याने विचार केला, अजून एकदा चान्स घेऊ आपण. काय करू? एक प्रयत्न अजून करू. त्याने 100 रुपयाची नोट काढली. कितीची काढली? 100. परत ती 100ची नोट त्याने वरून खाली फेकली. हळूहळू हळूहळू हळू ती नोट खाली आली. आता दुसऱ्या एका व्यक्तीचं लक्ष गेलं. वरून कितीची नोट पडली? 100ची. जशी पडली त्या व्यक्तीने पाहिलं, पटकन गेला, घेतली आणि खिशात टाकली. वर बघितलं. आता याचे किती रुपये गेले? 150. बोला, किती रुपये गेले? तरी सुद्धा कोणी वर पाहिलं. मग त्याला कळून गेलं की अरे हा तर घाट्याचा सौदा आहे. हालेलुया. आपले 150 रुपये निघून गेले तरी सुद्धा कोणी वर पाहिलं. मग त्याने दुसरा विचार केला, काय करू काय करू. तर त्याला गॅलरी मध्ये एवढा दगड भेटला. काय भेटला? खडा. एवढा मोठा खडा भेटला, दगड. तो दगड त्याला सापडला. त्याने तो घेतला आणि तो दगड घेऊन तो तिथं आला आणि दगड घेतला. आणि जे खाली लोक उभे होते ना, एका व्यक्तीच्या डोक्याला नेम लावला त्यांनी वरून, आणि नेम लावून टन्नकन हाणला. जसा तो दगड एकाच्या डोक्यावर पडला त्याने लगेच वर पाहिलं. हालेलुया. ज्या व्यक्तीच्या डोक्यावर दगड पडला ना, लगेच त्याने कुठे पाहिलं? पैसे फेकले, वर पाहिलं का? 50 रुपये फेकले, वर पाहिलं का? 100 दिले, वर पाहिलं. दगड जसा डोक्यात पडला तसं कुठे पाहिलं? बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये सुद्धा दगड पडल्याशिवाय आपण देवाला पाहत. आशीर्वाद दिला तर देव दिसत, सुख असेल तर देव दिसत, पण थोडस दुःख येऊ द्या, कोण आठवतो? कोण आठवतो? देवाला माहिती आहे की त्याचा चमत्कार आणि त्याचं सामर्थ्य अनुभव करण्यासाठी तुम्हाला लाल समुद्राच्या समोर जाणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वरच बऱ्याचदा आपल्याला लाल समुद्रासमोर जाऊन उभं करतो. हालेलुया. कारण देवाला माहिती इथूनच माझं काम हे बघू शकतात. आमेन. हालेलुया. हालेलुया. नीट लक्ष द्या प्रियांनो.
ख्रिस्ती जीवन हे चमत्कारिक जीवन आहे. बोला कसं जीवन आहे? हा, जे इतर लोक नाही बघू शकत ना ते तुम्ही बघा. आमेन. जे इतर लोक अनुभव नाही करू शकत ते तुम्ही कराल. यालाच वेगळे पण म्हणतात. हालेलुया. मी तुम्हाला जगापासून काय केलेलं आहे? अरे जगासारखं जर तुम्ही जगत असाल तर तुमच्यात आणि जगात काय फरक आहे मी तुम्हाला सांगतो. आपल्या जीवनामध्ये रोज काहीतरी नवीन घडलं पाहिजे. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये काय घडलं पाहिजे? रोज काहीतरी नवीन. कारण तुमचा आणि माझा कॉन्टॅक्ट जगातल्या लोकांसोबत नाही, तुमचा आणि माझा कॉन्टॅक्ट कोणासोबत आहे? स्वर्गातल्या देवासोबत. हालेलुया. जर माझा कॉन्टॅक्ट स्वर्गातल्या परमेश्वरासोबत आहे ना तर माझ्या जीवनामध्ये काहीतरी असंच घडलं पाहिजे जे कोणीच पाहिलं नाही. म्हणून परमेश्वर इस्रायल लोकांना कोणासमोर घेऊन गेला? लाल समुद्रासमोर. बोला कोणासमोर घेऊन गेला? ही देवाची योजना होती, ही मनुष्याची इच्छा नव्हती. जर त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगितलं असतं कनान मध्ये जा आत्ताच्या घडीला, तर आपण मॅप लावला असता. मोबाईलवर काय लावला असता? मॅप. आणि त्यावर बघत बघत कनान देशात गेलो असतो. पण देवाने तसं केलं नाही. देवाने इस्रायल लोकांना सांगितलं मी सांगतो त्या वाटेने जायचं. हालेलुया. तुम्हाला माहिती मिस्र देशापासून तर कनान देशाचं अंतर किती दिवसाचं होतं? किती दिवसाचं होतं? फक्त 11 दिवस. बोला किती दिवस? 11 दिवसात पायी गेले असते ते. कुठं? कनान मध्ये. बोला कुठं? देवाने किती वर्ष लावले? 40 वर्ष. किती वर्ष लावले? फक्त पायी जाण्याने त्यांना किती वेळ लागणार होता? 11 दिवसांचा. बोला किती वेळ? पण देवाने त्यांना किती वर्ष लावले? 40. कारण देवाला माहिती होतं 11 दिवसात जर यांना घेऊन गेलो ना हे बदलणार, यांना माझं सामर्थ्य दिसणार, हे मला ओळखू शकणार, हे माझा चमत्कार पाहू शकणार, हे माझं भय धरणार नाही. यांच्या जीवनामध्ये जर यांनी माझी ओळख करायची आहे ना तर यांना मी 11 दिवसात नाही किती वर्ष फिरवेल? 40 वर्ष. आणि सरळ वाटेने घेऊन जाणार नाही. यांना कोणत्या वाटेने जावं लागेल? लाल समुद्राच्या. बोला कोणत्या? म्हणून सुरुवातीलाच परमेश्वराने निघाल्याबरोबर यांना कशासमोर उभं केलं? लाल समुद्राच्या समोर. आमेन. जेव्हा इस्रायल लोकांनी डोळ्यांनी लाल समुद्र पाहिला ना ते घाबरले. हालेलुया. हे काय आमच्या समोर? मेलो असतो आम्ही, मरून जाऊ आम्ही. वाचू पुढे आपण 8 वचनापासून पुढे. परमेश्वराने मिस्राचा राजा फारो याचे मन कठीण केले. परमेश्वराने मिस्रचा राजा फारो याचे मन कठीण केले. आणि तो इस्रायल लोकांच्या पाठीस लागला. इस्रायल लोक तर मोठ्या धैर्याने चालले होते. मग फारोचे सर्व घोडे, रथ, स्वार यासह मिस्री सैन्याने त्यांचा पाठलाग करून मिस्री सैन्य इस्रायल लोकांचा पाठलाग करायला लागले. नजीक व बालसपोना समोर समुद्र तीरी त्यांनी तळ दिला होता. तेथे त्यांना गाठले. फारो नजीक येऊन ठेपला. इस्रायल लोकांनी टेहळणी करून पाहिले तर मिस्री लोक आपल्या पाठोपाठ येत आहेत असे त्यांना दिसले. तेव्हा त्यांना फार भीती वाटली. हालेलुया. इस्रायल लोकांना भीती वाटली. कशी भीती वाटली? फार. बोला कशी? कारण त्यांनी कोणाला पाहिलं? कोणाला पाहिलं? फारो आणि मिस्री लोक कोणाकडे येत आहेत? आमच्या जवळ येतात. कोणाला मारण्यासाठी? आम्हाला मारण्यासाठी. हालेलुया. आणि भीती का वाटली माहिती तुम्हाला? कारण पुढे पळू शकत नाही. पुढे काय? लाल समुद्र. बोला पुढे काय? आणि मागे कोण आहेत? फारोचे सैन्य. म्हणून त्यांना काय वाटली? जर पुढे रस्ता असता तर भीती वाटली असती का? कारण ते पुढे काय गेले असते? पळून गेले असते. पण पुढे पळू शकत नाही कारण पुढे काय आहे? लाल समुद्र. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये काय निर्माण झाली? भीती. नीट लक्ष द्या. बऱ्याचदा आपल्या आत्मिक जीवनामध्ये अशी परिस्थिती येते धड तुम्ही इकडे पण जाऊ शकत नाही आणि तिकडे पण जाऊ शकत. तुम्हाला रस्ता दिसत, मार्ग सुचत, काय करावं हे आपल्याला कळत नाही. समजून घ्या. भीती बाळगू नका. समजून घ्या तिथं देव तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडणार आहे. हालेलुया. ती खरी परिस्थिती आहे तुमच्या जीवनामध्ये जिथं देव काम करू शकतो. आमेन. देव साधारण गोष्टीत काम करत नाही. परमेश्वराकडून केवळ ताप बरा व्हावा ही अपेक्षा करू नका. देवाकडून केवळ छोटेसे आजार बरे व्हावे ही अपेक्षा करू नका. ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती येईल की तुम्ही मरणाच्या वाटेवर असाल, तुम्हाला कळून जाईल की डॉक्टर मला बरं करू शकत नाही, जगातली कोणतीच गोष्ट मला बरं करू शकत नाही, समजून घ्या त्यावेळेस देवाची इच्छा आहे तुम्ही त्याच्या समोर यावं. हालेलुया. समजून घ्या परमेश्वराची इच्छा आहे की त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये काहीतरी अनुभव व्हावा. हालेलुया. अरे ताप तर डॉक्टर पण बरा करू शकतात ना, मलेरिया तर डॉक्टर पण बरा करू शकतात ना, टायफॉइड डॉक्टर पण बरा करू शकतात ना. असे आजार घेऊन परमेश्वरासमोर या जिथं जगाने हात टेकलेले तिथं माझा परमेश्वर काम करेल. हालेलुया.
जिथं जगाने हात टेकलेले आहेत ना तिथं परमेश्वर काम करायला सुरुवात करतो. आमेन. देवाला इच्छा नाही की थंडी तापामध्ये काम करावं, बिलकुल नाही. माझा परमेश्वर अशक्य गोष्टी शक्य करणारा आहे. हालेलुया, हालेलुया. आमच्या जीवनामध्ये आम्ही अशा अनेक उदाहरणं पाहिलेत आणि अशा अनेक अनुभव घेतलेत प्रियांनो. आमच्या पुण्याकडे जेव्हा आम्ही सेवा सुरू केली होती काही वर्षांनी, एक व्यक्ती होता, एक परिवार होता जो देवाचा दास होता. त्या परिवारातला एक व्यक्ती विश्वासात आला आणि त्याने प्रभूची सेवा सुरू केली. त्याचा एक भाऊ होता, कट्टर विरोधक होता. एकदा आम्ही त्यांच्या घरी गेलो प्रार्थनेसाठी, बरेच वर्ष झाले या गोष्टीला. तर तो जेवत बसलेला होता त्याच्या घरात आणि आम्ही अंगणात जाऊन उभे राहिलो प्रार्थना करण्यासाठी, कारण त्याचा मोठा भाऊ जो विश्वासात आलेला होता ना तो आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेला. चला सर आमच्याकडे प्रार्थनेला. आणि तो त्याचा लहान भाऊ जो होता ना तो जेवण करत बसलेला होता. तो अजिबात देवाला मानायचा नाही, खूप विरोधक होता. त्याने बाहेरूनच मधूनच आम्हाला पाहिलं आणि त्याच्या भावाला हात मारून म्हटलं, हे यांना घरात आणायचं, यांना हकल तिकडे, यांना घरात आणायचं नाही. आमच्या घरात प्रार्थना बिर्थना करायची. आम्हाला रस्त्यातून म्हणजे त्याच्या अंगणातूनच त्याने हाकलून दिलं. हालेलुया. आम्हाला थोडस मनाला वाईट वाटलं, पण म्हटलं ठीक आहे, देवासाठी आम्ही हे सगळं सहन केलं. हालेलुया. आम्ही घरी निघून गेलो त्याच्यानंतर प्रार्थना करून वगैरे. त्याच्यानंतर काय झालं, काही दिवसानंतर आम्ही परत त्या भागात सेवेला गेलो. त्या दिवशी तो घरी नव्हता, तो त्याचा लहान भाऊ. मग तो त्याचा मोठा भाऊ जो विश्वासात होता ना तो म्हटला, सर आज माझा भाऊ घरी नाहीये, तुम्ही आमच्या घरी येऊन प्रार्थना करा. आम्ही गेलो त्या घरामध्ये आणि आम्हाला संधी भेटली त्या घरात प्रार्थना करण्याची. आम्ही फक्त प्रार्थना विश्वासाने केली, हे प्रभू या घरातील प्रत्येक आत्मा आम्ही तुझ्यासाठी मागतो. आमेन. हे घर आम्ही तुझ्या राज्यासाठी मागतो. विश्वासाने त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी प्रार्थना केली. आमेन म्हटलं. आम्ही घरी निघून आलो. अवघ्या काही दिवसांमध्ये मी तुम्हाला सांगतो, तो जो व्यक्ती जो देवाचा विरोध करणारा होता ना, आम्हाला हकलून दिलं होतं ना, त्याच व्यक्तीला तो आजारी पडला, तो दवाखान्यात गेला. आजारी पडल्यानंतर डॉक्टरांनी त्याचं रक्त चेक केलं. आजारी पडल्यानंतर रक्त चेक करतात तसं रक्त चेक केल्यानंतर आजारच सापडत नव्हता. मग दुसरी टेस्ट केल्या. डॉक्टरांनी टेस्ट केल्यानंतर त्यांना असं कळलं की त्याला एड्स झालेला आहे. बोला काय झालेला आहे? एड्स हा आजार झालेला आहे. आणि त्यावेळेस त्या तरुण मुलाला हे कळलं. डॉक्टरांनी सांगितलं की तुला HIV पॉझिटिव्ह आहे. तू काय झालेला आहे? तुला एड्स हा आजार आहे. आता तुम्हाला माहिती, एड्स आजाराला जगामध्ये कुठेच औषध नाही, कोणताच डॉक्टर बरू करू शकत. एड्स जर एखाद्या व्यक्तीला झाला तर काही वर्षांनी तो काय होणार आहे? मरणार आहे. बोला काही वर्षांनी तो काय होणार आहे? हे खरंच आहे. हालेलुया. ही जगातली परिस्थिती आहे, लक्षात घ्या. त्या व्यक्तीला जेव्हा कळलं ना एड्स आहे तर तो सांगतो की मला रात्रभर झोप लागायची नाही. तो झोप जर लागली ना तर तो सांगायचा मी अचानक मध्यरात्री दचकून उठायचो. का? कारण मनामध्ये विचारायचं मला काय झालेलं आहे? एड्स. आणि मी जगणार नाही. त्याने विचार केला की मी आत्महत्या करेल, कारण मला एड्स होऊन जर लोकांना कळलं की याला एड्स झालेला आहे तर लोक माझ्याकडे वाईट नजरेने पाहतील. का? कारण तो व्यभिचारामध्ये जगलेला होता आणि म्हणून लोक मला नाव ठेवतील, वाईट बघतील. आणि म्हणून त्याने विचार केला की मी आता आत्महत्या करेल. मी काय करेल? आत्महत्या करेल. एके दिवशी मनामध्ये आत्महत्येचे विचार होते, निराश झालेला होता, पण सहज त्याने त्याच्या भावाकडे विषय काढला आणि त्याने सांगितलं की दादा मला एड्स झालेला आहे, असं मी डॉक्टरांकडून ऐकलं आणि मी काही जगू शकत नाही, माझी इच्छा नाही आता जगण्याची, मला असं वाटतं मी मरून जावं, मी आत्महत्या करावी. त्यावेळेस त्याच्या मोठ्या भावाने त्याला सांगितलं ठीक आहे तुला जे वाटतं ना ते बरोबर आहे, पण मी तुला सांगतो ती गोष्ट कर, एकदा येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव. काय सांगितलं त्याला? एकचदा कोणावर विश्वास ठेव? येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव. असा मी तू मरणारच आहे ना तुला वाटतं तर एकदा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव. तुम्हाला माहिती प्रियांनो, ज्या व्यक्तीने आम्हाला घरून हाकललं होतं ना त्यानेच आम्हाला फोन केला आणि आम्हाला सांगितलं सर आमच्या घरी प्रार्थनेला याल का? हालेलुया. मी प्रभूला धन्यवाद देतो. तुम्हाला माहिती हे काम परमेश्वरच करू शकतो. हालेलुया. हे काम परमेश्वरच करू शकतो. त्या व्यक्तीने आम्हाला स्वतः घरी बोलवलं, आम्ही त्यांच्या घरी गेलो, नाचून गाऊन प्रभूची आराधना केली, वचनाचा प्रचार झाला आणि त्याच्यानंतर मीटिंग झाली, त्याच्यासाठी प्रार्थना झाली आणि मग त्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं सर माझी इच्छा आहे की तुमच्या सोबत पिंपळनेरला काही दिवस यावं. आम्ही आमच्या गाडीत त्याला बसवलं आणि इकडे घेऊन आलो. तो तब्बल 15 दिवस आमच्या सोबत होता इथं पिंपळनेरला. रोज त्याच्यासाठी प्रार्थना चालू होती आमच्या ग्रुपमध्ये, सर्वजण गुडघे टेकून त्याच्यासाठी प्रार्थना करायची. असंच प्रार्थना चालू होत्या. 8 दिवस झाले. 8 दिवसानंतर मी कामानिमित्त धुळ्याला गेलो. माझं काम होतं. धुळ्याला गेल्यानंतर मला फोन आला पिंपळनेरवरून, जे आमचे पास्टर आहे दिलीप पास्टर, त्यांनी फोन केला सर याचे रिपोर्ट काढायचे का बरे आपण रक्ताचे दवाखान्यामध्ये. म्हटलं विश्वासाने काढा, देव काम करेल म्हटलं. आमेन. त्यांनी विश्वासाने त्याचे ब्लड सॅम्पल दिले. एक कुडाशीला दिला सरकारी दवाखान्यामध्ये, 3 दिवस लागतात तिथं चेक व्हायला कारण ते धुळ्याला पाठवतात. आणि दुसरा ब्लड सॅम्पल आम्ही खाजगी लॅब मध्ये दिला.
ज्या खाजगी रक्त तपासताना त्यांच्याकडे दिला. ते संध्याकाळी भेटणार होते. हालेलुया. मग त्यांनी विश्वासाने दिलं. सगळेजण प्रार्थनेत होते की प्रभू तू काम कर. आमेन. संध्याकाळ झाली आणि खाजगी लॅब मधला रिपोर्ट आला. जेव्हा खाजगी लॅब मधला रिपोर्ट आला तर HIV निगेटिव्ह दाखवला. हालेलुया. त्या व्यक्तीच्या रक्तामध्ये एड्सचा आजार दिसला नाही. आम्ही प्रभूला धन्यवाद दिला. आम्हाला माहिती होतं देवाने काम केलं. पण तुम्हाला माहिती जो एड्सचा आजारी व्यक्ती होता ना त्यालाच विश्वास नव्हता. त्याला वाटलं यांनी का काहीतरी घोळ केला, पैसे विषय देऊन का दुसरं जाणलं. त्याला भरोसा नव्हता. तो म्हणे मी अजून 3 दिवस थांबेल. किती दिवस थांबेल? कारण 3 दिवसानंतर सरकारीचे रिपोर्ट येणार होते. हालेलुया. त्याचा ह्या रिपोर्टवर विश्वासच नव्हता. का? कारण हा आजार बरा होऊ शकत, याला जगात कोणी बरं करू शकत नाही. 3 दिवस तो थांबला. तिसऱ्या दिवशी धुळ्यावरून रिपोर्ट आले सरकारीचे. ते सुद्धा नील होते. हालेलुया. त्याचा आजार देवाने पूर्णपणे बरा केला. आमेन. आम्ही प्रभूला खूप धन्यवाद दिला. तरी सुद्धा त्या व्यक्तीने विश्वास ठेवला. आम्हाला दाखवलं त्याने की मी बरा झालो देवा. पण मनामध्ये होतच शंका. तो पुण्याला गेला आणि 6,000 रुपयाचा रिपोर्ट काढला. किती रुपयाचा? संपूर्ण शरीराचे रिपोर्ट केले त्यांनी. आणि ज्यावेळेस ते रिपोर्ट आले त्याच्यामधून सुद्धा HIV निगेटिव्ह झाला. हालेलुया. हालेलुया. आणि त्या दिवसानंतर त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःचं जीवन देऊन टाकलं. आमेन. आज तो व्यक्ती प्रभूची सेवा करतोय. हालेलुया. आज तो व्यक्ती प्रभूची काय करतोय? त्याचा आजार बरा झाल्यानंतर त्याचं लग्न झालं 2 वर्षांनी. सॉफ्टवेअर इंजिनियर त्याची बायको पुण्याला एक चांगली कंपनीमध्ये. आज लाखाच्या वर तिला पगार आहे. एक मोठा फ्लॅट त्यांचा त्या ठिकाणी पुण्याला आहे. एक मुलगा परमेश्वराने त्याला दिलेला आहे आणि आज तो स्वतः प्रभूची सेवा करतोय. आमेन. गेल्या दिवसामध्ये प्रभूसाठी जेलमध्ये सुद्धा जाऊन आला. आमेन. तुम्हाला माहितीये हे देवाने केलेलं काम आहे. हालेलुया. जेव्हा मानवी बुद्धीने तुम्ही विचार करतात ना अशक्य वाटतं, पण जेव्हा विश्वासाने तुम्ही चालाल ते शक्य आहे. हालेलुया. पौल म्हणतो आम्ही डोळ्यांनी दिसतं त्याप्रमाणे चालत नाही, आम्ही विश्वासाने चालतो. आमेन. डॉक्टरांनी काय रिपोर्ट काढले त्याच्या रिपोर्ट कडे बघू नका. माझा परमेश्वर तुमचे सगळे रिपोर्ट बदलून टाकेल. आमेन. माझ्या देवाला तुमचे सगळे रिपोर्ट बदलणं शक्य आहे. हालेलुया. म्हणून बऱ्याचदा परमेश्वर आपल्याला समुद्राच्या समोर घेऊन येतो. का? कारण देवाला माहिती हे आशे सुधारणार, हे आशे विश्वास ठेवणार नाही. यांना जर विश्वास ठेवायचा आहे आणि यांना जर माझं सामर्थ्य बघायचंय ना, यांना लाल समुद्राच्या समोरच उभं केलं पाहिजे. आमेन. म्हणून परमेश्वराने त्यांना लाल समुद्राच्या समोर उभं केलं. हालेलुया. माझा पुढची वचन वाचा. ते परमेश्वराचा धावा करू लागले. मग ते परमेश्वराचा धावा करू लागले. मोशेला म्हणाले मिस्रात काही कबरा नव्हत्या. अरे मिस्रामध्ये काही कबरा नव्हत्या का? म्हणून तू आम्हाला इथे रानात मरायला का आणलं? आम्हाला तू मिस्रातून बाहेर आणले ते काय म्हणून? कशासाठी आम्हाला मिस्र देशातून बाहेर काढलं? आम्ही तुला मिस्रात नव्हतं का म्हणत की आम्ही आहोत ते ठीक आहोत, आम्ही आहोत ते बरे आहोत, आम्हाला मिस्री लोकांची गुलामगिरी करीत राहू दे. इथे रानात मरून जावे त्यापेक्षा मिस्री लोकांच्या गुलामगिरीत राहणे परवडले. नीट लक्ष द्या. बऱ्याचदा अनेक लोकांची कुरकुर असते अशी की आम्ही जोपर्यंत येशूला ओळखलेलं नव्हतं ना शांत होतं, सगळं व्यवस्थित चाललं होतं. जसा येशूवर विश्वास ठेवला काही ना काही अडचणी यायला, काही ना काही समस्या यायला लागल्या, काही ना काही त्रास व्हायला. बरोबर आहे. ख्रिस्ती जीवन हे आहे ज्या दिवशी तुम्ही येशूवर विश्वास ठेवतात ना त्या दिवसापासून सैतान तुमचा काय होऊन जातो? शत्रू. बोला काय होऊन जातो? आणि जोपर्यंत विश्वास ठेवलेला नव्हता तो तुमचा काय होता? मित्र. बोला काय होता? मग मित्र तुम्हाला त्रास देईल का? मित्र तुम्हाला अडचणी निर्माण करेल का? पण जर त्याच्याकडून तुम्हाला त्रास सुरू झालाय समजून घ्यायचं त्या दिवसापासून तुम्ही त्याचे काय झालाय? शत्रू. बोला काय झालाय? विश्वासी जीवन हे शांत जीवन नाही. विश्वासी जीवनामध्ये रोज लढाया आहेत. हालेलुया. तुम्हाला रोज लढावं लागेल. कोणाशी? सैतानाशी. तुम्हाला रोज त्याच्याशी त्या ठिकाणी सामना करावा लागेल. लक्षात घ्या. आणि त्या सामना करण्यासाठी तुमच्या सामर्थ्याची गरज नाही. कोण सामर्थ्य पुरवेल? देव. बोला कोण सामर्थ्य पुरवेल? हालेलुया. नीट लक्ष द्या. हे लोक म्हणायचे आम्ही मिस्र देशातच बरं होतो गुलामगिरीमध्ये, कशाला बाहेर काढलं? इथं मरण्यासाठी आणला का आम्हाला? बऱ्याच लोकांना असंच वाटतं. चर्चला आलो आणि अडचणी आल्या, विश्वासात आलो अडचणी आल्या, उपवास प्रार्थना सुरू केली आणि आमच्या जीवनामध्ये अडचणी आल्या. मी तुम्हाला नेहमी सांगतो नीट लक्ष द्या. मी आणि माझी पत्नी इथं आहोत. अनेकदा आमच्या जीवनामध्ये आम्ही 40 दिवसाचे उपवास केले. पण तुम्हाला माहिती पहिल्या 8 दिवसामध्ये आम्हाला खूप अडचणी आल्या.
खूप अडचण, काही ना काही प्रॉब्लेम येतील, काही ना काही अडचणी येतील. का माहिती का? कारण सैतानाची इच्छा नसते की तुम्ही आत्मिक रीतीने वाढावं. हालेलुया. जेव्हा तुम्ही उपास प्रार्थनेला सुरुवात कराल ना, अडचणी येतील आणि यायलाच पाहिजे. आमेन. समजून घ्यायचं आपण जिवंत आहोत. हालेलुया. समजून घ्यायचं सैतान तुम्हाला घाबरलेला आहे. सैतानाची इच्छा आहे की तुम्ही वाढू नये आणि म्हणून सैतान तुमच्या विरोधात वागायला लागतो. आमेन. आणि त्याबद्दल देवाला धन्यवाद द्या. हालेलुया. कारण सैतान कोणाला घाबरायला लागला याचा अर्थ बोला, कोणाला घाबरायला लागला आहे? जर तो तुम्हाला काहीच करत नाही ना, याचा अर्थ तो तुम्हाला काही समजत नाही. पण जेव्हा तो तुमचा विरोध करायला लागतो ना, समजून घ्यायचा आपण भी काहीतरी आहोत. हालेलुया. हम भी कुछ तो भी है. हालेलुया. आमच्यात सुद्धा काहीतरी आहे. आमेन. जर सैतान तुमचा विरोधच करत नाही, सैतान तुमच्या नादीच लागत नाही, याचा अर्थ तो आपल्याला कचरा समजतो. बोला, काय समजतो? पण ज्या दिवशी सैतान तुम्हाला त्रास द्यायला लागेल ना, समजून घ्यायचं हम भी कुछ तो भी है. हालेलुया. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही आत्मिक रीतीने वाढायला लागेल ना, सगळ्यात जास्त पोटात कोणाचं दुखतं? सैतानाच्या. बोला, कोणाचं दुखतं? दुखू द्या. हालेलुया. त्याला त्रास होऊ द्या, पण तुम्ही मागे हटायचं, तुम्ही अविश्वास निर्माण करायचा, देवाला दोष द्यायचा. या सगळ्या परिस्थिती तुम्हाला प्रभूमध्ये वाढवण्यासाठी आहे. आमेन. हालेलुया. मी जुन्या जीवनात बरा होतो, जुनं जीवनच चांगलं होतं, कशाला मी प्रभूमध्ये आलो? चुकून सुद्धा तोंडातून असे शब्द काढायचे, कारण देवाने तुम्हाला टाकलेलं नाही. देव तुमच्या सोबत आहे. आमेन. आमेन. बायबल म्हणतो मी तुमच्या डोक्याचा एक एक केस काय केलेला आहे? मोजलाय. बोला, काय केलाय? एवढं प्रेम आहे. आमेन. कोणी प्रेम केलं एवढं? सगळ्यात कठीण गोष्ट मोजायची जर काही असेल आपल्या शरीरात काय? केस. बोला, काय ते मोजता येणार? इकडून सुरुवात केली तर इकडचं विसरून जाईल मी. कोणता मोजला गेला, कोणता राहून गेला हे सांगता येणार, हे तुम्हाला मोजता येणं शक्य. कोणी मोजून ठेवलंय? याचा अर्थ परमेश्वर तुम्हाला किती बारकाईने पाहतो. आमेन. किती बारकाईने परमेश्वर पाहतोय. हालेलुया. बोला, येशू मसीह की परमेश्वराला माहिती तुम्ही कोण आहात. आमेन. जगामध्ये तुमची ओळख आधार कार्डवर आहे. बोला, कशावर आहे? म्हणून तुम्ही आधार कार्ड काढताना काय काय घेतलं त्यांनी? आपल्या हाताचे ठसे घेतले ना, असे हातात ठेवायला लावले. दुसरं काय? डोळे. डोळे असे एका दुर्बिणीमध्ये टाकले होते, पाहिलं ना तुम्ही? कशासाठी? बरं, की जेव्हा कोणी जर तुमची ओळख जर तुम्हाला सरकारला पटवायची असेल तर कशावरून पटवू शकते? डोळ्यांनी किंवा हातांनी. समजते? तुम्ही सरकारला फसवू शकत नाही. पण समजा डोळे फुटले मग आणि हात कापले गेले, मग ओळखू शकाल? ओळख पटवता येईल का? नाही. बरेच लोक तंबाखू खाऊन 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 सगळ्या रेषा पुसून टाकतात हाताच्या, त्यांचे प्रिंट निघत नाही, म्हणजे हाताच्या रेषा गेल्या. डोळे खराब झाले समजा, तर त्या ठिकाणी सरकार तुमची ओळख करू शकत. माझ्या परमेश्वराने तुमची केस सुद्धा काय करून ठेवले? मोजून ठेवलेले. नाही डोळ्यांनी ओळखता आलं, नाही हातांनी ओळखता आलं, मी केस मोजून बघेल. मी काय मोजून बघेल? हा तोच आहे. हा तोच आहे. तुमचे किती केस खाली गळले आणि किती शिल्लक आहेत, परमेश्वराकडे सगळा हिशोब आहे. आमेन. आमेन. सगळे जरी उडून गेले असतील, आजूबाजूला थोडेफार ते पण मोजून ठेवलेले. हालेलुया. हालेलुया. माझा परमेश्वर तुमची ओळख करू इच्छितो. देवाला माहिती तुम्ही कोण आहात. आमेन. हालेलुया. एवढं बारकाईने जर परमेश्वर तुम्हाला बघतोय, मला बघतोय ना, याचा अर्थ देव तुमच्यावर आणि माझ्यावर किती प्रेम करतो. आमेन. तुम्ही आणि मी देवासाठी किती मौल्यवान आहोत. हालेलुया. केसाला आपल्या नजरेत काहीच किंमत नाही, पण देवाच्या नजरेत एवढी किंमत आहे की देवाने एक केस मोजलाय. हालेलुया. सोनं माहिती ना, सोनं आपण किलोने घेतो का ग्रॅमने घेतो? किलोने आपल्याकडे कोणाकडेच आहे का? किलो एखाद्याकडे पडलंय का? एखादा किलो सोनं आहे? नाही. कसं असतं? किती असतो आपल्याकडे? ग्रॅमने. बोला, किती? ग्रॅम. कारण सोन्याची किंमत कशी आहे? फार आहे. नीट लक्ष द्या. तुमच्या घरामध्ये लोखंड किती आहे सांगता येईल का तुम्हाला? इतका किलो लोखंड पडलंय मग आमच्या घरात. खाट असती, पलंग असतो, डबे असतात, इतर काही असतं, ते लोखंडाचं असतं. बरोबर आहे ना? लोखंड किती किलो आहे सांगता येईल का घरात? नाही. पण सोनं किती आहे सांगता येईल का? नाही. कारण कारण काय? सोन्याला काय आहे? आणि सोनं आपण विकत घेतलेलं आहे. आपल्याला माहिती, माझ्या घरी 10 ग्रॅम सोनं
25 ग्रॅम सोनं, 2 ग्रॅम सोनं, भले एवढूस जरी असेल तरी आपल्याला माहिती किती आहे. हालेलुया. समजते कारण त्या सोन्याला काय आहे? तुमच्या एक एक केसाची किंमत देवाला आहे, म्हणून त्याने एक एक केस मोजून ठेवला आहे. आमेन. विचार करा, शरीराचं सोडा, देवाने केस सुद्धा मोजून ठेवलेला आहे. याचा अर्थ देवाच्या नजरेमध्ये तुमच्या एका केसाची सुद्धा काय आहे? किंमत आहे. आमेन. म्हणून देवाने एक एक केस मोजलेला आहे. हालेलुया. ज्या वस्तू किमती असतात ना त्याच मोजल्या जातात, ज्यांना किंमत नसते ते मोजलं जात नाही. आमेन. शेतामध्ये गहू काढला आणि भुसा उडला, भुसा असतो ना, तुम्ही भुसा मोजतात का गहू मोजतात? का बरं? बरं जास्त काय असतो, गहू का भुसा? गहू काढल्यानंतर जास्त काय दिसतो, भुसा का गहू? भुसा. भुसाचा मोठा ढीग असतो, बरोबर आहे ना? आणि त्याच्या नजरेत जर पाहिलं तर गहू कसा असतो? छोटा. पण तुम्ही मोजतात कशाला? मोजतात कोणाला? गव्हाला का भुसाला? कारण तुम्हाला माहिती आहे किंमत कोणाला आहे? गव्हाला. बोला, किंमत कोणाला आहे? भुसा आपण मोजत नाही, कारण त्याला किंमत मोजला गहूच जातो. हालेलुया. जर देवाने तुम्हाला मोजून ठेवलंय, तुमच्या शरीरातल्या त्या डोक्यावरच्या केसांना मोजून ठेवलंय, याचा अर्थ देवाच्या नजरेमध्ये तुमची किंमत खूप मोठी किंमत आहे. हालेलुया. परमेश्वर तुमच्या पैशाला मोजत नाही, तुमच्या प्रॉपर्टीला मोजत नाही, पण परमेश्वर तुमच्या शरीराला, डोक्यावरील केसांना सुद्धा काय करून ठेवतो? मोजून ठेवतो. कारण देवाला तुमची किंमत आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. ज्या परमेश्वराला तुमची किंमत आहे ना, तो देव कधीच तुम्हाला सोडणार नाही. आणि म्हणून तुम्हाला माहिती, इस्रायल लोकांना परमेश्वर ज्या समुद्राच्या समोर घेऊन गेला होता ना, देवाची इच्छा ही नव्हती की त्यांचा नाश व्हावा, देवाची इच्छा ही होती की त्यांनी देवाचा अनुभव घ्यावा. आमेन. हालेलुया. ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये जर अडचणी, समस्या, छळ, सताव, विरोध होत असेल ना, देवाला धन्यवाद द्या. याचा अर्थ असा होतोय की सैतानाला कळून गेलेलं आहे की हे माझ्यासाठी धोक्याचं आहे. हालेलुया. तो कोणाच्या पण नादी लागत नाही. ज्याच्यापासून त्याला भीती वाटते तो त्याच्याच नादी लागतो. लक्षात घ्या, जेव्हा सैतान तुमचा विरोध करायला लागला, समजून जायचं की तो घाबरलेला आहे आपल्याला. हालेलुया. आणि आपण त्याला घाबरायचं नाही. ते इस्रायल लोक कुरकुर करायला लागले की हे प्रभू, आम्ही तिथंच नेलो असतो बरं होतं, पुढे वाचा पटकन. मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा. परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा. परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा. कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात, तो म्हणतो मोशे की ज्या मिस्री लोकांना तुमच्या डोळ्यांनी तुम्ही आज पाहत आहात, ते पुन्हा कधी तुमच्या नजरेस पडणार ते परत तुमच्या नजरेला कधी पडणार. जे संकट आज तुम्ही बघताय ते परत तुम्हाला दिसणार. जे आजार तुमच्या जीवनामध्ये आज आहेत ते परत तुमच्या शरीरामध्ये येणार. तुम्हाला माहिती, डॉक्टरकडे गेल्यानंतर तुमचा आजार बरा होतो, पण डॉक्टर गॅरंटी देतील का परत येणार नाही? अशी गॅरंटी देऊ शकतात का? पण परमेश्वर देतो, परत तुमच्या नजरेस पडणार. हालेलुया. जेव्हा देव एखाद्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर काढतो, जेव्हा परमेश्वर तुम्हाला सोडवतो ना, परमेश्वर अभिवचन देतो, परत ती गोष्ट तुमच्या जीवनात नजरेसमोर येणार, तुमच्या डोळ्यांना ती गोष्ट दिसणार नाही. हालेलुया. ज्या व्यक्तीचा आजार परमेश्वराने एड्सचा बरा केला ना, परत तो आजार त्याला कधी दिसला, तो पूर्णपणे काढून टाकला. आमेन. हालेलुया. कॅन्सर बरा करणारा, एड्स बरा करणारा, मेलेल्यांना उठवणारा तुमचा आणि माझा परमेश्वर. आमेन. नुसतं तापासाठी त्याच्यावर विश्वास ठेवायचा, नुसत्या थंडी तापासाठी प्रार्थना करायची नाही. लक्षात घ्या, तो तुमचा विश्वास आहे. देवावर विश्वास असा ठेवा, ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की हे शक्यच नाही आता जगामध्ये कोणास समजून घ्यायचं, तिथं कोण काम करेल? देवाला अशाच ठिकाणी काम करायला आवडतं जिथं सर्व काही अशक्य वाटतं. हालेलुया. असंभव संभव करणारा परमेश्वर. आमेन. हालेलुया. मोशे म्हणतो, परमेश्वर आज तुमचं कसं तारण करतो ना, तर तुमच्या डोळ्यांनी तुम्ही बघा. हे मिस्री लोक, फारो आणि त्याचं सैन्य जे तुम्हाला आज डोळ्यांना दिसते ना, ज्याच्यामुळे तुम्ही घाबरलेले आहात, परत ते तुमच्या नजरेस कधी पडणार नाही. भीती घालणाऱ्या गोष्टी परत तुम्हाला दिसणार नाही. आमेन. विश्वास ठेवा, डोळ्यांवर नाही. कोणावर? देवावर. बोला, कोणावर? कारण डोळे तुम्हाला भीती घालतील, पण जेव्हा तुम्ही विश्वासाने जाल भीती निघून जाईल. आमेन. म्हणून तर पौल म्हणतो, आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसतं तसं चालत नाही.
आता स्वतःला प्रश्न विचारा, तुम्ही कशाने चालताय? जेवढं डोळ्यांना दिसतं त्याच्याने का विश्वासाने? आपण डोळ्यांना दिसतं तसंच बहुधा चालतो. आपल्याला वाटतं जे जगात होतंय ते मला पण होईल, जे जगात चाललंय ते माझ्या जीवनात पण येईल. लक्षात घ्या, देवाने तुम्हाला जगापासून काय केलंय? तुला काय केलंय? हा, म्हणून जेव्हा संकट येतात ना त्यावेळेस जगातले लोक घरामध्ये शिरतात, पण जेव्हा संकट येतात ना देवाची लोक बाहेर निघतात. हालेलुया. देवाची लोक काय होतात? ते लपून बसत नाही, ते बाहेर निघतात. आमेन. नीट लक्ष द्या. गरुड नावाचा पक्षी माहिती का तुम्हाला? गरुड एक असा पक्षी आहे. आता समजा काल पाऊस पडला, किती गाजवीज चालू होती, बरोबर आहे ना? दिवसा जर गाजवीज सुरू झाली आणि ढग यायला लागले, पावसाचं वातावरण झालं, पक्षी तुम्हाला दिसतात का उडताना? नाही. कारण पक्ष्यांना समजून जातं आता काय पडणार आहे, पाऊस. पक्षी कुठे जातात मग? लपतात. त्यांच्या घरट्यांमध्ये जाऊन, झाडामध्ये, झुडपांमध्ये जाऊन काय करतात? लपतात. कारण त्यांना भीती वाटते की आता पाऊस पडेल, गाजवीज होते. पण तुम्हाला माहिती गरुड काय करतो? गरुड पण पक्षीच आहे. गरुड काय आहे? पण जेव्हा त्याला आकाशामध्ये ढग दिसतात ना, गाजवीज व्हायला लागते ना, तो गरुड लपायला नाही जात. तो गरुड जो आहे ना तो झुडपामध्ये घुसत नाही, तर तो गरुड काय करतो? त्याचे पंख मोकळे करतो. काय करतो? पंख. आणि मोठमोठ्याने ते पंख फडफडायला लागतो आणि उंच 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 भरारी घ्यायला लागतो. गरुड जो आहे ना बदलत्या परिस्थितीला बघून लपत नाही, तो अजून आकाशामध्ये उडायला लागतो. तो इतका वर उडतो, इतका वर उडतो, पूर्ण शक्ती जी असते ना त्याच्या पंखांमधली ती शक्ती तो खर्च करतो आणि पूर्ण ताकद लावून तो वर उडायला लागतो. वर 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 इतका वर गरुड जातो. हे ढग जे असतात ना, ढग पावसाचे, या पावसाच्या ढगाच्या वर गरुड निघून जातो. कुठे निघून जातो? पावसाच्या ढगांच्या वर. आणि तिथं जाऊन उडायला लागतो. ढग कुठे राहिले आता? गरुडाच्या पायाच्या. आता पाण्याचा थेंब त्याला लागणार नाही, त्याला त्या गाजवीजचा काही त्रास होणार, कारण गरुड आता ढगांच्या खाली नाही, गरुड आता ढगांच्या पुढे. हा फरक आहे गरुडामध्ये. आमेन. देव आपल्याला गरुडासारखं सामर्थ्य देतो. हालेलुया. उकाब की नाही. बोला कशासारखं? उकाब म्हणजे गरुड. आमेन. गरुड जो आहे ना तो कधीच खाली उडत नाही. पावसाच्या सीझन मध्ये तो ढगांच्या वर उडायला लागतो. मग पाऊस लागेल का त्याला? लपायची इच्छा, गरज आहे का त्याला? आणि मग वर गेल्यानंतर ना नुसते असे पंख पसरून देतो आणि वरच उडत राहतो. त्याला माहिती आता माझं काही कोणी करू शकत. देवाने तुम्हाला आणि मला गरुडासारखं केलेलं आहे. हालेलुया. संकट पाहून घाबरायचं नाही, संकट पाहून लपायचं, त्या संकटांवर मात करून आपल्याला ते पायाखाली ठेचायचे. आमेन. परत एकदा ते आपल्यावर येणार, परत आपल्या दृष्टीला ते पडणार नाही. आमेन. कारण पावसाचे ढग जास्त वर राहत नाही. जर विमानात तुम्ही बसले तर तुम्हाला दिसतं की ढग सगळे खाली राहून जातात आणि विमान ढगाच्या पुढे उडतं, वर उडतं, सगळे ढग खाली असतात. गरुडामध्ये ते शक्ती आणि सामर्थ्य आहे की गरुड एवढ्यावर उडू शकतो जिथं ढग खाली राहतात आणि गरुड त्यांच्यावर उडतो. आमेन. देवाच्या लेकरांना परमेश्वराने गरुडा समान सामर्थ्य दिलेलं आहे. हालेलुया. लपत फिरू नका. लपण्याचं काम जगाचं आहे. आमेन. संकट जरी आली, अडचणी जरी आल्या, समस्या जरी आल्या, विश्वासाने बाहेर निघा. आमेन. विश्वासाने चाला. कारण पौल म्हणतो आम्ही डोळ्यांनी दिसतं तसं चालत नाही, तर आम्ही विश्वासाने चालतो. आमेन. प्रियांनो, या रात्रीच्या या दुपारच्या समयाला जे आपण बघत आहोत ना की आम्ही डोळ्यांनी दिसतं तसं चालत नाही. पुढचा विषय आहे जो आपण रात्री बघणार आहोत, विश्वास. बोला काय? विश्वासाने चालणं. आणि विश्वास म्हणजे काय? हालेलुया. विश्वासाने चालणं आपण नंतर बघू. पहिले आपण विश्वास बघणार आहोत. बोला काय बघणार आहोत? कारण विश्वासच नाही माहिती तर तुम्ही विश्वासाने चालू शकत नाही. म्हणून रात्री विश्वासाने या, प्रार्थना करून या की देव आपल्याशी बोलेल. आमेन. मला विश्वासाबद्दल शिकायचं आहे. बोला कशाबद्दल शिकायचं आहे? कारण बायबल म्हणतं, देवाचं वचन इब्रिकरास पत्रामध्ये, माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. बोला कशाने जगेल? तुम्हाला आणि मला जगण्यासाठी भाकरीची गरज नाही, पैशाची गरज नाही. आपल्याला जगण्यासाठी कसली गरज आहे? विश्वासाने. बोला कसली गरज आहे? विश्वासाची. आमेन. एलिया करिंत ओढा नजीक होता, सगळ्या जगात दुष्काळ पडलेला होता, एलिया विश्वासाने जगत होता. आमेन. म्हणून कावळा येऊन त्याला काय द्यायचा? भाकर आणि मटण देऊन जायचा. हालेलुया.
एलिया परमेश्वराचा दास होता, त्याच्याकडे पैसा नव्हता, नोकरी नव्हती, व्यवसाय नव्हता, शेतीवाडी नव्हती, प्रॉपर्टी नव्हती, काहीच नव्हती, कोणी येऊन मदत करणार नव्हतं. देवाला माहिती होतं याच्यापर्यंत कोणी पोहोचू पण नाही शकत. मग देवाने कोणाला पाठवलं? कावळ्याला. मला कोणाला पाठवलं? कावळा यायचा आणि रोज सकाळ संध्याकाळ भाकर आणि काय देऊन जायचा? मटण. मला काय देऊन जायचा? साधं जेवण खाऊ घातलं, चटणी भाकर खाऊ घातली. कावळ्याने सुद्धा काय खाऊ घातलं? मटण. देवाच्या दासांना जर कावळे मटण खाऊ घालता तर तुम्ही तर खूप चांगलं खाऊ घालता. हालेलुया, हालेलुया. आणि याचा अनुभव आम्ही घेतो. आमेन. याचा अनुभव आम्ही घेतो. मी विचार करतो की बायबल मध्ये जर कावळे परमेश्वराच्या संदेशाला मटण खाऊ घालू शकतात, तुम्ही आणि मी कावळे आहेत का? आपण कावळे आहेत का? नाही. आपण काय आहोत? मनुष्य. बोला, काय आहोत? मग तुम्ही तर कितीतरी चांगलं खाऊ घालाल. आमेन, हालेलुया. विचार करा, परमेश्वराचा दास फक्त देवाच्या आत्म्याने चालणारा पाहिजे. आमेन. तो देवासाठी जगणारा पाहिजे. परमेश्वर त्याची सगळी काळजी घेतो. हालेलुया. त्याला कसलीच कमी पडणार, कसलीच कमी घटी पडू देणार नाही. आणि खरंच आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये, आमच्या सेवेमध्ये ह्या दिवसात या गोष्टीचा अनुभव घेतोय. आमेन. मी, माझी पत्नी, आम्ही अनेकदा एक विचार करतो, सेवा करत असताना आम्ही पैसा नाही कमवत, पण सेवा करत असताना आम्ही प्रेम कमवत आहोत. लोकांचं काय कमवत आहोत? नाते कमवत आहोत. हालेलुया. आणि हे प्रेम इथं पण असेल आणि हा पैसा फक्त कुठपर्यंत आहे? इथपर्यंत. पैसा तिथे येणार, पण नातं जे आहे ना इथं पण असेल आणि हालेलुया. योहान ब्रदरला मी फक्त इथं ओळखणार नाही, तिथं पण ओळखेल. आमेन, हालेलुया. आम्ही ठाकूर ब्रदरला, मॉन्टू ब्रदरला आम्ही इथंच ओळखणार आहे का आपण एकमेकांना? नाही. हे नातं कुठपर्यंत असेल? तिथपर्यंत असेल. आमेन. पैसा इथंच संपेल पण नातं संपणार. पैसा इथंच संपेल पण प्रेम संपणार नाही. या दिवसात आम्ही त्याच्याच मागे लागलेलो आहोत. आमेन, हालेलुया. देव त्याच्या दासांना कसलीच कमी पडू देत नाही. मी प्रभूचा दास म्हणून सांगतो, इथं देवाचे दास बसलेले आहेत. विश्वास ठेवा, विश्वासाने चाला. डोळ्यांनी दिसतं तसं चालू. देव तुम्हाला कोणत्याच चांगल्या गोष्टीची कमी पडू देणार. फक्त आपण कशाने चाललो पाहिजे? विश्वासाने. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, मी सांगू इच्छितो की संध्याकाळच्या सेशन मध्ये आपण विश्वासाबद्दल शिकू की देवाची इच्छा काय आहे, की विश्वास म्हणजे काय, कशा पद्धतीने आपण विश्वास ठेवला पाहिजे. जर तुम्ही विश्वास ठेवायला शिकला तर लक्षात घ्या, जे आजवर अनुभवले ते अनुभव करा. आमेन. कारण सगळ्या अद्भुत गोष्टी कशाद्वारे होतात? विश्वासाद्वारे. आमेन. लाल समुद्र कोणी दुभागला? मोशेने का? मोशेच्या विश्वासाने. हालेलुया. यार्देन नदी दुभागली गेली, ती कोणा मनुष्याने नाही दुभागली गेली, ती विश्वासाद्वारे दुभागली गेली. हालेलुया. एलियाने आकाश बंद केलं, बोलल्याने बंद नाही केलं, विश्वासाने बंद केलं. हालेलुया. जेव्हा त्याने विश्वास ठेवला की पाणी पडणार नाही, तर नाहीच पडलं, कारण याला माहिती होतं विश्वास आहे. हालेलुया. आणि त्या विश्वासाबद्दल आपण शिकू. नक्कीच परमेश्वर आपल्याशी बोलेल. यावेळेस आपण डोळे झाकू आणि आपण प्रार्थना करू. धन्यवाद. माझ्या देवा, तुझं वचन सांगतं प्रभू, जसं पौल म्हणतो, आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसतं तसं चालत नाही. प्रभूजी, जे डोळ्यांना दिसतं त्याप्रमाणे आम्ही चालू नये. परमेश्वर, जे डोळ्यांना दिसतं त्याप्रमाणे आम्ही जगू नये प्रभू. कारण हे डोळे आमच्या अंतःकरणात भीती निर्माण करतात. हे डोळे आमच्या अंतःकरणामध्ये अविश्वास निर्माण करतात प्रभू. हे आम्हाला तुझ्यामध्ये वाढू देत नाही. म्हणून आमच्या शरीराचा हस्तक्षेप आमच्या आत्मिक जीवनामध्ये नसावा, पण आम्ही आत्म्याने चालावं, आत्म्याने बघावं, आत्म्याने ऐकावं आणि आत्म्यानेच विश्वास ठेवून चालावं. यासाठी सहायता करा. कारण आत्मिक गोष्टींचा अनुभव केवळ आत्म्यानेच आम्ही करू शकतो देवा. आणि म्हणून परमेश्वर, आमचे आत्मिक डोळे उघड, आमचे आत्मिक डोळे उघड परमेश्वर, की जेणेकरून आम्ही स्वर्गीय गोष्टी बघू शकू, स्वर्गीय सामर्थ्याचा अनुभव करू शकू. ज्याचवर आम्ही अनुभवलं नाही त्या आमच्या जीवनामध्ये आम्ही अनुभव करू शकतो. यासाठी कृपा सहाय्य कर परमेश्वर. धन्यवाद प्रभूजी. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. एक छोटंसं गीत गाऊ आणि आपण प्रार्थना करू.
Thank you, Lord. Worship उड़ेल की साथ में पिता. Hallelujah. Thank you, Lord. Piता
आमच्याकडे येत होते तो आम्हाला तुझ्या आत्म्याने सामर्थ्याने विश्वासाने चालण्यासाठी तू आम्हाला सांगत आहे. सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुझा आम्ही तुला देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निवडणाने मागितली. आमेन.